ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतासमोर सध्या अनेक महत्त्वाचे विषय आहेत, महाराष्ट्रासमोर सुद्धा आहेत। मात्र तरी सुद्धा काही विषय जेव्हा समोर आणण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्यामागचा राजकीय हेतू काही वेगळा तर नाही अशी शंका येते। असाच एक विषय म्हणजे लव्ह जिहाद। लव्ह जिहाद याचं बॉटम लाईन सांगायचं झालं तर मुस्लिमांना भारतातली स्वतःची संख्या वाढवायची आहे। एक, स्वतःची संख्या वाढवून, दोन, मुस्लिमेतर तरुणींशी लग्न करायचं आणि त्याद्वारे आपली संख्या वाढवायची आणि भारताला दारुल इस्लाम बनवायचं। ही बॉटम लाईन म्हणजे लव्ह जिहादचं सगळं फॉर्म्युलेशन आहे। हा दावा मुळात खरा आहे का? याला खरंच मुस्लिम तरी मानतात का? हा दावा करणारे कोण आहेत? आणि आता जेव्हा जो विचार आतापर्यंत हिंदुत्ववाद्यांपर्यंत मुद्दा मर्यादित होता त्याचं राजकीयकरण होत जेव्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये कायदा होण्याचं घातलं जातं, महाराष्ट्रात सुद्धा यासाठीच्या मागण्या होतात, तेव्हा हा मुद्दा चर्चेला घ्यावा लागतो। तोच विषय आपण चर्चेला घेतलेला आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत जे पाहुणे त्यांची आधी ओळख, आपल्यासोबत असतील रसिका आगाशे, ज्या स्वतः अभिनेत्री आहेत आणि त्यांचं स्वतःचं लग्न हे आंतरधर्मीय आहे, त्यांचे पती मुस्लिम आहेत। याशिवाय विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रवक्त्या। हुसेन दलवाई आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, पुरोगामी चळवळीतले मान्यवर आहेत। आणि हिंदुत्ववाद्यांची टर्म वापरायची म्हटली तर हुसेन दलवाईजी तुमची माफी मागून तुम्ही लव्ह जिहादी आहात असं मी इथे शब्द वापरतो। हुसेन दलवाई लव्ह जिहादी आज इथे आपल्या इथे आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी पण मी बोलणार आहे। शिवराय कुलकर्णी आहेत भाजपची भूमिका मांडण्यासाठी आणि सनातनचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत इथे आहेत। चेतन राजहंस, सगळ्यांचं स्वागत। मी रसिका आगाशींपासून सुरुवात करेन कारण त्यांनी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ दिला, त्यामुळे 2-3 प्रश्न घेऊन मी त्यांना चर्चेतून फ्री करेन, मुक्त करेन। रसिकाजी, तुमचा या विषयातला तुमचा स्वतःचा अनुभव आहे, या चर्चेकडे तुम्ही कसं पाहता जेव्हा जेव्हा हा मुद्दा सारखा समोर येतो? मी जेव्हा लग्न केलं होतं त्याच्यावेळी तरी लव्ह जिहाद हा शब्द या पद्धतीने नव्हता आणि मला असं वाटतं मी प्रेम केलं, मी लग्न केलं, तेव्हा आम्ही धर्म बघितला नव्हता। आता ज्यांना धर्म बघायचा आहे त्यांनी याच्यातनं जिहाद काढायचा का घर वापसी करायची ते त्यांचा प्रश्न आहे। पण रसिकाजी, याच्यामध्ये काही 2 मुद्दे प्रामुख्याने हिंदुत्ववादी मांडायचा प्रयत्न करत असतात। एक तर मुस्लिम तरुण जाळ्यात अडकवतात आणि 2, त्यांना स्वतःची संख्या वाढवायची आहे। प्रेम पहिल्यांदा प्रेम असतं, पण नंतर त्या घरात आल्यानंतर मात्र हिंदू तरुणींना किंवा मुस्लिमेतर कुठल्याही धर्माच्या तरुणीला इस्लाम कबूल करावाच लागतो। अशा प्रकारचा दबाव, अशा प्रकारचं सांस्कृतिक राजकारण होतं असं आपल्याला वाटतं? माझे 2-3 मुद्दे आहेत। काय हिंदू तरुणींना अक्कल नाहीये का? जाळ्यात कसे ओढतील पुरुष? आम्ही मूर्ख आहोत का? आम्ही ठरवून लग्न केलेलं आहे, आम्ही विचार करून लग्न केलेलं आहे, आम्ही काही मूर्ख मुली नाही आहोत। त्यामुळे हा मुद्दा माझ्यासाठी अत्यंत होपलेस मुद्दा आहे। दुसरा जो मुद्दा आहे की लग्नानंतर धर्म बदलला जातो का, तर लग्नानंतर मी देशस्थ मुलाशी जरी लग्न केलं असतं तरी त्यांच्या पद्धतीने गोष्टी करा असं आपल्याकडे म्हटलंच जातं। त्यामुळे कुठल्याही पद्धत हे पेट्रियार्की आहे, याच्यामध्ये मुलींना अक्कल नाही, मुलं कसे जाळ्यात ओढतात हा एक मुद्दा आहे। आणि मुसलमानांना जर त्यांची संख्या वाढवायची असेल तर त्याच्यासाठी ते स्वतः काय मुसलमानांमध्ये लग्न करूनही जन्माला घालू शकतात ना, त्यासाठी हिंदू मुलींना कोट अनकोट बाटवण्याची काय गरज आहे? मला सगळं वाटतं या सगळ्यामध्ये आज कॉन्स्टिट्यूशन डे आहे आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट बद्दल सगळ्यात कमी बोललं जातं, जे बोललं जाण्याची गरज आहे की मी स्पेशल मॅरेज ऍक्ट अंडर लग्न केलेलं आहे, ज्याच्यात माझा धर्म माझा राहतो, त्याचा धर्म त्याचा राहतो। माझं मूल वयाच्या 18व्या वर्षी त्याला ख्रिश्चन व्हायचं असेल, तिला सिख व्हायचं असेल, तिचं ती ठरवेल। धर्म हा वैयक्तिक मुद्दा आहे। सो आपण प्लीज स्पेशल मॅरेज ऍक्ट हे जास्तीत जास्त कसं पॉप्युलर होईल हे बघूयात नवे कायदे आणण्याआधी। मला एक मुद्दा पुन्हा रसिकाजी, तुम्ही किंवा ह्याच्याबद्दल हुसेन दलवाईच बोलू शकतात, त्यामुळे तुम्हा दोघांचं आज चर्चेमध्ये असणं फार महत्वाचं आहे। विशेषतः म्हणजे विषय दुर्दैवाने हा स्पेसिफिकली मुस्लिम सेंट्रिक विषय असल्यामुळे मला प्रश्न तसे घ्यावे लागतात। मुस्लिमेतर तरुणी जेव्हा मुस्लिम व्यक्तीकडे निकाह करून लग्न करून जातात त्याच्यानंतर त्यांना त्यांचं सांस्कृतिक अस्तित्व मान्यच करावं लागतं, त्याशिवाय ते पर्यायच ठेवत नाहीत। ही मांडणी योग्य आहे का? तुमचा किंवा तुमच्या समकक्ष समविचार करणाऱ्या लोकांचा काय अनुभव आहे? मला प्रश्न आहे हो, हा तुम्हाला विचारला रसिकाजी। माझं नाव रसिका आगाशे आहे। अजूनही मी आत्ताही या क्षणी तुमच्यासमोर याच नावाने बोलतेय। सो मला असं वाटतं की हा प्रश्न अत्यंत, याला काहीच अर्थ नाहीये। आणि मी कविता लिहिते त्याच्यातही मी तेच म्हणते, आम्हाला कोण पुरुष शिकवायला जातात ज्यांनी आपल्या बायकांची नावं आडनावं बदललीत? क्या बात आहे। सो आम्हाला नका शिकू प्रेम कसं करायचं हे। तुम्ही कायदे करून प्रेम कसं करायचं नाही ठरवू शकत।
रसिकाजी, मधल्या काळात ज्या घटना घडल्या, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही ज्या काळात विवाह केला असेल, निकाह केला असेल, तेव्हा ही चर्चा लव्ह जिहाद स्वरूपाची नव्हती. ही टर्मिनॉलॉजी गेल्या काही वर्षातली आहे, जशी की अर्बन नक्षलपण आहे, की जे सुद्धा केंद्र शासन सुद्धा मान्य करत नाही. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, ही टर्मिनॉलॉजी, हे रेटॉरिक, हे नॅरेटिव्ह बनत जात असताना देशामध्ये तुमच्या पतीच्या घराकडे, तुमच्या मुस्लिम मित्रांच्या मनामध्ये, तुमच्या पतीच्या मनामध्ये याची कशी स्पंदन उमटतात? तनिषची जाहिरात बॅन करावी लागते, लव्ह जिहाद मुद्दा मांडला जातो, तेव्हा त्यांच्या मनात काय तरंग उमटतात? पहिली गोष्ट, मी विवाह निकाह आणि मी स्पेशल मॅरेज ऍक्ट अंडर कॉन्स्टिट्यूशननी मान्य केलेल्या पद्धतीने लग्न केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. निकाह असा शब्द तुम्ही वापरला तर मी आयुष्यभर आता. ओके, मी माझा शब्द मागे घेतो. तुमचं लग्न झालं म्हणजे लग्न माझ्याकडे फक्त आता एक तर मी मॅरेज म्हणेन किंवा मी लग्न म्हणेन किंवा विवाह म्हणेन. तुम्हा दोघांचे जेव्हा सहजीवन ठरलं त्याच्यानंतर आज जेव्हा या घटना घडत असतात, तुमच्या पतीच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या मनात काय स्पंदन असतात, काय भावना असतात? मला असं वाटतं की ते एक घाबरवणारं वातावरण आहे. बरोबर. एक उगाच संशय आणि शंका घेतली जाते. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही मुसलमान माणसाला जेव्हा आपण म्हणतो तू पाकिस्तानी आहेस का, तर त्याच्या आधी आपण त्याला तू सौदी अरेबियात आलास का असं का म्हणत नाही? आपण हा धर्मावरती प्रश्न आहे ना, धर्म कुठून आला तिथनं विचारूयात. सो हा प्रश्न अशा पद्धतीने लव्ह जिहाद हे जे एक हेट्रेटचं वातावरण आहे त्याच्यामुळे त्रास नक्की होतो. मला उलट वाटतं, मी एका मेजॉरिटी धर्मातनं येते आणि मला लाज वाटते. मला या सर्व परिस्थितीची लाज वाटते की या पद्धतीने हे डील केलं जातंय. बरं, आज जेव्हा असे कायदे येऊ घातलेले आहेत, आतापर्यंत या गोष्टी केवळ, मी जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख केला रसिकाजी, तोपर्यंत एक हिंदुत्ववाद्यांचा गट होता जेव्हा हे शब्दोपयोग होत होते. आज जेव्हा शासन व्यवस्था उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश असे होत आहेत, महाराष्ट्रामध्ये त्याची मागणी होते, बाकीची भाजप शासित राज्यांनी याबद्दल काही बोलत नाहीयेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बोलत नाहीत, जे सेंटरमध्ये बसलेले आहेत. या वातावरणाकडे तुम्ही कसं बघता? उद्या जर का कायदा येऊ घातला असेल तर, जर असा कायदा येऊ घातला असेल तर आपण लोकतांत्रिक मार्गाने तसा निश्चितपणे विरोध केला पाहिजे. आणि फक्त हिंदू मुसलमान किंवा प्रेमी जनांनी विरोध नाही, सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. कारण हा आपला एक बेसिक जे थ्रेड आहे भारताचं, जे अत्यंत गुंतागुंतीचं आणि सर्व धर्मांना सामावून घेणारं आहे, त्या सगळ्यांचा ते सगळं तोडणारं आहे, असंविधानिक आहे. बरं, एक रसिकाजी, एक प्रश्न थोडासा हिंदुत्ववाद्यांच्या बाजूंचा, कारण मी या विषयाला घेत असताना मी दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी फेसबुकवरती हा प्रमोट शेअर केलाय, मला पर्सनल मेसेजेस येतात. काही दावे केले जातात, उत्तर प्रदेशमधल्या घटना आहेत, साऊथ मधल्या घटना आहेत, की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं लग्न झालं आणि त्यानंतर या ना त्या कारणामुळे त्या मुलीचा छळ झाला, तिला एकतर मारण्यात आलं, तिला स्वतःला काही ठिकाणी तर खून झाला, रस्त्यावरती भर दिवसा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, ज्याच्यामधले प्रेम झालेले पुरुष, प्रेम करण्यात आलेले पुरुष हे मुस्लिम होते. आणि मग या घटनांबद्दल का नाही बोलत तुम्ही, असं प्रश्न विचारले जात आहेत. सो माझा तुम्हाला तो प्रश्न आहे, असे जे दाखले दिले जात आहेत याकडे आपण कसं पाहावं? दाखले सगळ्याच पद्धतीचे दिले जातात. आतापर्यंत असंख्य हिंदू माणसांनी ज्या हिंदू मुली जाळल्यात, त्यावेळी आपण सर्व हिंदू पुरुष हे वाईट आहेत असं म्हणतो का? जे काही झालेलं आहे, ज्या ठिकाणी अन्यायकारक पद्धतीने धर्म लादण्याचा प्रयत्न झालेला आहे, मरतात मुली आहेत ना. मला असं वाटतं हे पहिल्यांदा या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे की मुलींना एक बेसिक सुरक्षितता मिळाली पाहिजे. बरं. आणि हा सगळा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये जर 4 घटना अशा आहेत तर 4 घटना अशाही आहेत ज्याच्यात मुली सुखानं नांदतायत, आणि 50 घटना अशाही आहेत की स्वतःच्याच धर्मात लग्न केलेल्या मुली सासरी जाचाला कंटाळून जीव देतात, मरतात, मारल्या जातात. त्यांच्याबद्दल काय करायचंय? बरं, मी रसिकाजी एक बेसिक तुमच्याकडनं प्रश्न घेतलेले आहेत. मला आवडेल जर का तुम्ही चर्चेवर कायम राहिला तर तुम्हाला बाकीच्यांची पण मतं जाणून घेता येईल. अप टू यू. मी आता जातोय हुसेन दलवाई यांच्याकडे. हुसेन दलवाई काँग्रेसचे नेते आहेत आणि मगाशी मी चेष्टेने मी म्हणालो, पण मुख्य असं आहे की ते सगळे युक्रांदाच्या चळवळीतले कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यांच्या पत्नी शमा दलवाई या स्वतः युक्रांदाच्या कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत आणि दोघेही काम करतायत. शमा दलवाई हिंदू घरातून आलेल्या आहेत, नलिनी पंडितांच्या त्या कन्या, आणि हुसेन दलवाई आपल्या समोरच आहेत. हुसेन दलवाईजी, या चर्चेकडे आपण कसं पाहता? नाही, खरं म्हणजे रसिकाजींनी जे काय सांगितलं त्याच्यानंतर मला काही सांगण्यासारखं राहिलंय असं मला वाटत नाही. कारण त्यांनी अतिशय स्पष्ट अशी भूमिका घेतली. लग्न हा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याच्यामध्ये धर्म, त्याच्यामध्ये इतर समाज हा आणण्याचं बरोबर नाही. तरुणींना कुणाशी लग्न करायचं त्यांनी ते करावं. बरं. आणि एक स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली करावं. आता धर्मांतराच्या प्रश्नाच्या संबंधात जर बोलायचं झालं तर धर्मांतर अजूनही होतात. का होतात
त्याचा विचार करावा. बरं, याच्या संबंधात श्रीवास्तवजींचं एक पुस्तक आलेलं आहे की युपी मध्ये जे काय अशी लग्न झाली आणि याच्याबद्दलची सगळी चर्चा आहे, त्याचा उल्लेख तुम्ही केला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की असे काही मला आढळलं नाही. बरं, त्यांनी दोघे जण, दोन लेखक, त्यांनी संबंध सगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी केलेली आहे आणि त्याचा रिव्ह्यू आता गेल्या शनिवारी लोकसत्तेमध्ये आलेला पण आहे. तर तसं काही नाही. हे खरं म्हणजे हे पॉलिटिकल गोष्ट आहे, ही काही लग्नाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला सांगेन, आता आमच्या लग्नालाही बरेच दिवस झाले आणि त्याच्यावर बोलणं पण आम्हीच खरं म्हणजे टाळतो. पण आमचं लग्न दोन्ही कुटुंबातले लोक एकत्र येऊन असं झाले, सगळा समाज तिथे होता. 2,500-3,000 हजार लोक तिथे आलेले होते. आपण त्याबद्दल हे दाखले घेणार आहोत. मी शिवराय कुलकर्णींकडे आता जातो. शिवरायजी, ही चर्चा घेताना मी पूर्ण आपण खुले आहोत, तुमचे सुद्धा काही मुद्दे असतील तर जरूर मांडा. पण प्रश्न माझे दोन आहेत तुम्हाला. एक, लव जिहाद हे आतापर्यंत हिंदुत्ववादी संघटना शब्द वापरत होते, पण मात्र आता लोकनिर्वाचित सत्ता केंद्र उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश हा शब्द वापरू लागलेले. अर्बन नक्षलच्या वेळी तुम्ही तोंडघाशी पडला केंद्रामध्ये, तुम्हाला मान्य करावं लागलं संसदेमध्ये की असा काही शब्दप्रयोग ना सरकार एंडॉर्स करतं ना तसे आमच्याकडे काही यादी आहे. मग मला पहिल्यांदा सांगा, लव जिहाद ही कॉन्सेप्ट तुम्हाला मान्य आहे का भाजप म्हणून? मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी तुमचं अभिनंदन करतो की संविधान दिनाला आपण या दिवशी ही चर्चा ठेवली. परवा याच विषयावर एका वाहिनीवर मी बोलत असताना एक आदरणीय इनामदार नावाचे मुस्लिम गृहस्थ आणि कुराणचे अभ्यासक आणि स्वतः नमाजियात ते त्या चर्चेमध्ये होते. त्यांनी पहिलं वाक्य हे सांगितलं चर्चेमध्ये की आम्हाला इस्लाममध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की पत्नी करताना ती मुसलमान असली पाहिजे. बरं, ती जर मुसलमान नसेल तर आम्हाला लग्न करण्याची मुभा नाही. हे ऑन एअर टीव्हीवर सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे दोन उदाहरणं आपण या ठिकाणी जे आकाशांचं समोर केलेलं आहे, आकाशांच्या उदाहरणाचं मी स्वागत करतो. बरं, आकाशांसारखे विवाह होणार असतील तर या विवाहांना विरोध करण्याचं कारण नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, लव जिहाद या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी आणि भारतीय जनता पार्टी यांना चर्चेत आणण्यापूर्वी आपण थोडं केरळकडे वळलं पाहिजे. आणि हमीद दलवाई ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी 2012 साली 2,667 लव जिहादचे प्रकरण झाले, हे ऑन रेकॉर्ड त्यांनी म्हटलेलं आहे. आणि केरळला इस्लामीकरणाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे लव जिहादच्या माध्यमातून. हा विषय पहिल्यांदा जर कोणी अजेंडावर आणला असेल तर तो ओमान चंडींनी आणला. त्याच्यापूर्वी तिथले कार्डिनल जॉर्ज ॲलन चेरी नावाचे पाद्री संस्थेचे प्रमुख आहे, जे सायरो मलबार चर्च या संघटनेचे प्रमुख आहे, सगळ्या पाद्री संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय त्यांच्या ख्रिश्चन समुदायामध्ये मांडला की केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे पूर्ण महिलांना फितवून, फसवून, जाळ्यात अडकवून एक पूर्ण रचना उभी करून त्यांचं धर्मांतरण करून त्यांना कुठल्याही पद्धतीने मुस्लिम केलं जातं. त्याच्यामुळे हिंदुत्ववादी हे ठीक आहे, राजकीय सोयीसाठी हिंदुत्ववाद्यांना झोडपायचं असेल, तो अजेंडा असेल झोडपावा, काही हरकत नाही. पण वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती ही आहे की भारतामधले मुस्लिम सोडून अन्य सगळे धर्मीय या लव जिहादचे शिकार बनलेले आहेत, बळी ठरलेले आहेत. मला चर्चेची फ्रेम करण्यासाठी बेसिक मुद्दा कळला. मी तुमच्याकडे पुन्हा येईन. लग्न करतात. मला बेसिक मुद्दा कळला शिवरायजी. असे शेकडो मला शिवरायजी तुमचा बेसिक मुद्दा कळला आणि त्यातली मांडणी तुमची ती सुद्धा कन्फर्म करावी लागेल. ओमान चंडी असं म्हणाल काय, मी ब्रेकमध्ये आता गुगल करून चेक करणार आहे. होवेवर एक मुद्दा राहिला की लव जिहाद ही टर्मिनॉलॉजी भाजप नावाचा एक अधिकृत पक्ष आणि त्याची राज्य शासन व्यवस्था शब्द म्हणून मान्य करते का? कारण मग गंभीर मुद्दे उपस्थित होतील इथे. मी एक ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर चर्चा पुढे चालू राहील. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये चर्चा सुरू आहे. लव जिहाद खरा हा मुद्दा आहे की केवळ राजकीय अजेंडा, यावर आपली चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत आता आहेत चेतन राजहंस, त्याचप्रमाणे शिवराय कुलकर्णी, हुसेन दलवाई, विद्या चव्हाण आणि बाकीचे काही मान्यवर सुद्धा चर्चेमध्ये वेळोवेळी सहभागी होतील. मी चेतन राजहंस यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण एक पोल विचारलेला आहे ट्विटरवरती. लोकांना या प्रश्न विचारला की त्यांना काय वाटतं या प्रश्नाबद्दल. आपला प्रश्न होता, तुम्ही मागे बघू शकता, हिंदुत्ववाद्यांकडून केला जाणारा लव जिहादचा आरोप खरा आहे का? होय म्हणतात 70.1%, नाही म्हणतात 29.9%.
एखादी कन्सेप्ट किती जनमानसात रुजवली जाऊ शकते याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळते. पण हरकत नाही, चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो. आपले मंच असा आहे की तुमचीही बाजू पुढे येऊ द्यात, बाकीच्यांच्या पण बाजू पुढे येतील. मी जातो चेतन राजहंस यांच्याकडे. चेतनजी, माझा जो भाजपला प्रश्न होता तो पहिल्यांदा मी तुम्हाला विचारतो. लव्ह जिहाद ही टर्मिनॉलॉजी मुस्लिमांच्या कोणत्याही स्क्रिप्चरमध्ये नाहीये. एक माझा तुम्हाला प्रश्न आहे की जर का एवढं लव्ह जिहाद खरं आहे तर जरा उदाहरणं तरी समोर येऊ द्या. तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का? कोणी पुढे येऊन बोलायला तयार आहे का? असं कोणी बोलत नाहीत. बोलताना कोण दिसतं? हिंदुत्ववादी पुरुष दिसतात. एकही महिला येत नाही माझ्या बाबतीत लव्ह जिहाद झालाय. हा काय प्रकार आहे? नाही, याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात महत्वाचं की ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही एक अजेंडाच्या स्वरूपात राबवली गेली आणि गेल्या 20 वर्षात राबवली गेली आहे. बरं, रसिका आगाशी कदाचित त्याच्यावर अपवाद असतील, पण माझ्याकडे आता सरकारी अहवाल आहे. मी माहितीच्या अधिकारात महाराष्ट्रातनच ही माहिती काढलेली आहे. ही 2008 ते 11 मधली माहिती आहे. आणि ह्याच्यात आम्ही विचारलं होतं की महाराष्ट्रात पोलीस ठाण्यांमध्ये लव्ह जिहादच्या संदर्भात किती तक्रारी झाल्या आहेत. तर या 4 वर्षांमध्ये 23 तक्रारी झाल्याचं सरकारने आम्हाला उत्तर दिलंय. त्यावेळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, भाजपचं गव्हर्नमेंट नव्हतं. म्हणजे सरकारने लव्ह जिहाद हा शब्द मान्य केलाय. दुसरी गोष्ट, तारा सहदेव तर तुम्हाला उदाहरण माहिती आहे, राष्ट्रीय निंबाळकर होती. तिने 2-3 वर्षापूर्वी जेव्हा ही माहिती सांगितली तेव्हा जगभर बातमी झाली. तेव्हापासून लव्ह जिहादची चर्चा राष्ट्रीय पातळीवर व्हायला लागली. तोपर्यंत काय केरळमध्ये ही चर्चा चालू होती. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हायकोर्टात ती आली होती 2016 मध्ये. केरळ हायकोर्टामध्ये स्पष्टपणे शफीन जहान नावाच्या मुलावर त्यांनी असोपन नावाच्या मुलीला फसवून विवाह केला होता, तिचं धर्मांतरण केलं होतं. या प्रकरणात न्यायालयाने ही लव्ह जिहादची संबंधित याचिका मान्य केली आणि हा विवाह रद्द करवला आहे. म्हणजे न्यायालयाने सुद्धा हा निर्णय मान्य केला होता. लव्ह जिहाद हा शब्द मान्य केलाय. याचिकाच लव्ह जिहादशी संबंधित होती. तर मला असं वाटतं की तर समजा ते प्रेम आहे, निखळ प्रेम आहे, तर प्रेमाला कोणाचा विरोध असण्याची शक्यता नाही, कारण ती एक नैसर्गिक भावना आहे. रसिका आगाशी त्या भावनेतनं आलेल्या असतील, त्यामुळे त्यांचा पण जी मुलगी विवाह करते हिंदू मुलाशी आणि नंतर तिला कळतं की आपण मुस्लिम झालो आहोत, आपल्यावर धर्मांतर करण्याचं कुठेतरी बळजबरी केली जाते, छळ, कपट, बळ यांच्याद्वारे केली जाते. तर मला असं वाटतं की हे गंभीर आहे आणि याच्याविषयी जर कायदा होत असेल तर ते अतिशय सुंदर म्हणजे महत्वाचं अभिनंदनीय पाऊल आहे. ओडिशामध्ये काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा 1967 मध्ये हा कायदा केलाय. हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो. याच कायद्याचा आधार घेऊन आज योगी सरकारने हा कायदा केलाय. त्यामुळे काँग्रेसनी याच्यात कुठे बोलण्याची आवश्यकता नाहीये. काँग्रेसनी हीच भूमिका घेऊन जो कायदा केला होता तो 68 मध्ये मध्य प्रदेशमध्ये केला आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसने हा कायदा आधीच केलेला आहे. हे मला इथे सांगायची इच्छा आहे. आता 2-3 गोष्टी आहेत ज्याचा सारखा उल्लेख लव्ह जिहाद म्हणून होतोय. म्हणजे जसं की मगाशी ओमन चंडींचं नाव घेतलं किंवा आता ते म्हणतात काँग्रेसने कायदा केला होता, जसं चेतन राजहंस म्हणतात. महाराष्ट्राच्या पोलिसांनी त्यांच्या कुठल्या तरी आरटीआय क्वेरीला उत्तर देताना लव्ह जिहादच्या अशा केसेस झाला. याच्यातला लव्ह जिहादचा शब्द नेमका कोणी वापरलेला आहे? तो महाराष्ट्र पोलिसांनी वापरला होता का? नेमके कोठून तुम्हाला हा रिपोर्ट मिळाला? याबद्दल खोलात जावं लागेल. त्याचं कारण असं की अधिकृत पातळीला सरकारी चर्चेचा एकूण भाग म्हणून, संज्ञा म्हणून हा शब्द वापरला जात नाही अशी माझी माहिती आहे. मी जातो विद्याताईंकडे. विद्याताई, सगळा विषय तुमच्या समोर आहे. असा विषय मांडायचा प्रयत्न आता महाराष्ट्रात होतोय. गृह खातं तुमच्याकडे आहे, तुम्ही सुद्धा एक महत्वाचा स्टेक होल्डर आहात शासनामध्ये. तुमची काय भूमिका असेल असा विषय आला तर? नाही, पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. इथे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तेव्हा सांगितलं होतं की रोटी बेटी व्यवहार करा. म्हणजे जे तुमचे दलित असतील, मागासवर्गीय असतील, जाती जातीमधला, धर्माधर्मामधल्या ह्या भिंती जर तोडायच्या असतील तर बेटी रोटी हे व्यवहार झाले पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुमच्यामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल हे सांगितलेलं आहे. आणि तो माना फुले असतील, आगरकर असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हा महाराष्ट्राची जडणघडणच वेगळी. परंतु आता माझ्या आधी जे हे बोलत होते वक्ते त्यांनी जे सांगितलं की कोर्टाने पण असं सांगितलेलं आहे ते चुकीची माहिती देत आहेत. इलाहाबाद हायकोर्टाने इथे सांगितलेलं आहे की हे सरकारचं काम नाहीये आणि हे तुम्ही मौलिक अधिकार कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही. आणि जेव्हा एखादी मुलगी सज्ञान होते, 18 वर्ष वय तिचं होतं, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना प्रेम करायचा अधिकार आहे ना, संविधानाने दिलेला आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे त्याच्यावरती बॉसगिरी करणार म्हणजे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हातामध्ये दांडा घेऊन असं समाजाची जर राखण करणार असतील आणि मुलींना जर सांगणार असतील तुम्ही हे नाही करायचं ते नाही करायचं, तर ह्याला विरोध केला पाहिजे ना. हे तुम्ही कोण आहात हे सगळं सांगणारे. आणि अशा प्रकारे भाजपचं जिथे जिथे राज्य आहे त्या राज्यांमध्ये तुम्ही हे असे कायदे करून हे देशातली तेढ वाढवण्याचा प्रयत्न आहे.
माझं एक म्हणणं आहे की हिंदुस्थान पाकिस्तान 1947 साली वेगळं झाल्यानंतर जे कोणी या देशात राहिले ते सगळे आम्ही भारतीय आहोत. एकीकडे म्हणतो करलो दुनिया मुठ्ठी में म्हणायचं, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, शिक्षणाने सगळं परिवर्तन होतं आणि तुम्ही शिकून सुद्धा जर तुम्ही इतके तुमचे 130 करोड भारतीय हा जर का उल्लेख मान्य असेल शिवराय कुलकर्णी आणि चेतन राजा, आपल्याला कल्पना आहे सध्या हा शब्द खूप फेमस आहे, 130 करोड आबादी के इस देश में. मग 130 करोड आबादी हा देश असेल, मग त्या 130 मधल्या कोणी कशाशी लग्न केलं तर आक्षेप असायचं कारण काय? मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर शिवराय कुलकर्णीकडे पुन्हा एकदा पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे लव जिहाद बद्दल. ब्रेक पूर्वी शिवराय कुलकर्णी यांनी मुद्दा मांडला होता आणि त्यांनी थेट म्हणजे एकदम वाघाच्या गुहेतच हात घातला. ते म्हणाले तुम्ही आमच्याबद्दल बोलताय, काँग्रेसचे मुख्यमंत्री केरळचे म्हणालेले तेव्हाचे ओमन चंडी की अशा लव जिहादच्या केसेस आहेत, कन्व्हर्जन्स वगैरे झालेले, असे दाखले त्यांनी दिले. आपण विचारूयात काँग्रेसच्या प्रवक्त्यांना, हुसेन दलवाईंना. दलवाईजी, आता तुम्ही तुमच्या नेत्याचं म्हणणं कसं खोडून काढणार? तर मी खोडण्याचा प्रश्नच येत नाही. ते काय म्हणाले ते सांगतो. या संबंधात तक्रारी झाल्यानंतर त्याची चौकशी झाली. त्याच्यामध्ये 2006 केसेस तशा पुढे आल्या, पण त्यांनी हे सांगितलं कुठेही फोर्सफुल कन्व्हर्शन झालेलं नाही, धर्मांतर कुठेही जबरदस्तीने झालेलं नाही. धर्मांतर का होतं ते त्या लोकांनी जरा विचार केला पाहिजे. इतिहास काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं. ते कुठेही मोगलांनी याने तलवारीनं धर्मांतर केलं नाही. ते इथे राज्य करायला आले होते. त्यांना इस्लामशी काय पडलं नव्हतं आणि हिंदू धर्माशी काय पडलं नव्हतं. धर्मांतर तरी का झालं? मी असं म्हणेन, त्यांना रविदासची एक कविता आहे ती जरूर वाचा, बेगमपुरा म्हणून. तो चर्मकार समाजाचे होते रविदासजी, आणि त्यांनी हे सांगितलं की मी बेगमपुरामध्ये जातो तेव्हा म्हणजे जातपात कोणी विचारत नाही, मी सहजतेने लोकांमध्ये जातो. आजही तुम्ही हतरस करता, आजही मोठ्या प्रमाणामध्ये नितीन आगेला असं मारलं जातं. या संबंधामध्ये असं इतकं जेव्हा होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हिंदू धर्म का सोडला याचा तुम्ही खरं विचार केला पाहिजे. हे सगळे प्रश्न आज जे येतात ना, कारण जे तुम्ही आज करताय, बँकांचं राष्ट्रीयकरण संपवणं, बँका बड्या इंडस्ट्रीच्या हातामध्ये देणं, म्हणजे चोरांच्या हातात सगळं तिजोरीच्या चाव्या देणं, हे सगळं चाललेलं आहे. इथली बेकारी, इथली भूकमारी, इथला महागाई, या संबंधामध्ये काही न बोलताना हे प्रश्नामध्ये लोकांना झगडवणं, भांडणं लावणं हा त्याच्यातला भाग आहे. मी हा मुद्दा विचारतो शिवराय कुलकर्णींना. शिवरायजी, याच्यामध्ये एक क्रोनॉलॉजी समजिये. क्रोनॉलॉजी खूप दिसते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या इथे हे कायदे व्हायला लागतात. आता तिकडनं पुढे जाऊयात पश्चिम बंगालला, जिथे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. ममता बॅनर्जींची तुमचा उभा दावा आहे. आता मला आश्चर्य वाटणार नाही की पुढच्या निवडणुकांमधला मोठा मुद्दा असेल पश्चिम बंगालमध्ये भाजप आल्यास लव जिहाद विरोधी कायदा केला जाईल. हे ध्रुवीकरणाचं राजकारण, ही बॉटम लाईन आहे या सगळ्या डिस्कशनची. म्हणजे आपण चर्चा संपूर्णच टाकूयात, एकदा मान्यच करूयात. नाही, चर्चा संपवण्याचा विषयच नाही, चर्चेचाच विषय नाही आहे मुळात हा. मुळात मी तुम्हाला सांगतो की हा पूर्ण देशाचा प्रॉब्लेम आहे. आता माझे आपले मित्र दलवाईजी आता इथे सांगत होते की ओमान चंडीने नंतर विधान दिलाय. प्रसन्नजी, माझं काय म्हणणं आहे की या चर्चा केवळ लोकांना रिझवण्यासाठी करू नये. जर त्यांनी नंतर विधान केलं असेल तर त्या विधानाची कॉपी त्यांनी तुमच्याकडे द्यावी. मी पण त्यांच्या विधानांच्या शेकडो कॉप्या तुमच्याकडे देईल. त्याच्यामुळे असं आहे की वेळ मारून न्यायला कुठली काही गोष्ट सांगणं, आणि रविदासाची कविता त्यांनी ऐकवली. रविदास, आम्हाला तुम्ही तरी सांगण्याची गरज नाही. एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही का जर स्वतःला समाज सुधारक म्हणवता आणि पुरोगामित्वाच्या गोष्टी करता, तुम्ही का धर्माला सांगत नाही आपल्या की धर्मांतरणाची गरज काय आहे? जर प्रेमाची भावना आहे तर आपली प्रेयसी ही हिंदू राहिल्याने काय फरक पडतो? हे मशिदीतून का सांगितलं जात नाही? शरीयत मोठं की संविधान मोठं? तर संविधान मोठं हे जाहीरपणे मौलवी का सांगत नाहीत की संविधान मोठं आहे? अहो, हा प्रश्न जो आहे ना, मशिदीच्या बाहेर देखील ईश्वर प्राप्तीचा मार्ग असू शकतो, हे न स्वीकारणाऱ्यांसाठी हा प्रॉब्लेम आहे. मशिदीच्या बाहेर देखील ईश्वर प्राप्तीचे मार्ग उपलब्ध आहेत हे जेव्हा आपण मानतो, शरीयतपेक्षा संविधान महत्वाचं आहे हे जेव्हा आपण मानतो. अहो, मी तुम्हाला ओमान चंडीचं उदाहरण सांगितलं, मी तुम्हाला अमितजींना आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आणखीन एक उदाहरण सांगतो. आजही ते उपलब्ध आहे, त्याच्यावरचा खुलासा नाही. 2010 साली केरळचे कम्युनिस्ट पार्टी म्हणजे मार्क्सवादी चे मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये
बळजबरीने विवाहांच्या माध्यमातून धर्मांतरणाचा कसा घात घातला जात आहे यावर अत्यंत सविस्तर भाष्य केलं आहे. बरं. संघवाली नाही अच्युतानंदनजी. त्याच्यामुळे असं आहे की तुम्हाला नाकारत असेल तर नाकारा, पण हा देशाचा प्रश्न आहे आणि केवळ देशाचा बरं, नाही मला- तर जागतिक स्तरावर अन्य धर्मीय त्याच्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अगदी मी तुम्हाला सांगतो प्रसन्नजी, अत्यंत प्रामाणिक भावना हो. आहे की जर पत्नी हिंदू असेल तर तिला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार जर दिला तर हे भांडण एका मिनिटात संपेल. पण मुस्लिम पत्नीच असली पाहिजे म्हणून जाळ्यामध्ये फसवून आणि आणखीन मगाशी आपण बोलता बोललं की एक उदाहरण तुम्ही समोर आणत नाही. हो. आपण वेळ द्या, मी उदाहरण समोर आणायला तयार आहे. 4 आणि 5 तासाच्या आधारावर कोणी एखादी अबला शिवराय कुलकर्णी मी तुम्हाला सांगतो, शिवराय कुलकर्णी हा कार्यक्रम घेण्यापूर्वी, आजचा हा कार्यक्रम घेण्यापूर्वी मी तुम्हा मंडळींच्या विचार प्रवाहातल्या संबंधितांशी बोललो. त्यांना मी म्हणालो तुम्ही मला दाखवा, आज हा कधी नव्हे तो विषय तुम्ही म्हणता ना का नाही घेत लव जिहाद, घेतलेली आहे चर्चा, तुम्ही आणून दाखवा आम्हाला अशा स्त्री अशा मुली. मला सांगा लव जिहाद किमान पहिली गेली 7-8 वर्ष चालू आहे. शिवराजी गेली 7 वर्ष लव जिहादचा विषय सुरू आहे. एकदा तरी हिंदुत्ववादी संघटनेने, कोणतीही असो, सनातन असो नाही तर बजरंग दल असो की विश्व हिंदू परिषद असो, एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवा की या सगळ्या महिला आहेत ज्या म्हणायला तयार आहेत महाराष्ट्रातल्या की आम्ही लव जिहादच्या बळी आहोत. एक दाखवा, एक शिवराय कुलकर्णी एक महिला समोर आणून दाखवा. अरुण शौरींनी जेव्हा भारतामध्ये गुलामगिरी संपलेली आहे म्हटल्यानंतर अरुण शौरींनी खरोखरच एक स्त्री आणून दाखवली. राजस्थानमध्ये मी हिला विकत घेतलेली आहे. एकदा दाखवा तर खरं लव जिहादची कोण बळी ठरली आहे महाराष्ट्रामध्ये, कुठे लपवून ठेवली, एकदा दाखवा तर खरं आम्हाला. व्हिडिओ गावोगाव आहेत. अहो दाखवा, तुम्ही माणूस दाखवा ना, तुम्ही माणूस दाखवा ना तसा. हे जे तुमचं सर्वेक्षण आहे ना, हे सर्वेक्षण लोकांची अनुभूती आहे म्हणून त्याच्या बाजूनी आहे. तुम्ही समजून घ्या. गावोगाव उदाहरण आहे, गावोगाव उदाहरण का मला म्हणायचं आहे, इतकाच रविदासाचा अभंग आम्हाला शिकवणारे लोक आपल्या धर्मियांना का नाही सांगणार. बरं शिवराजी, मी वेगळा प्रश्न विचारतो. भाजपचे 2 महत्वाचे मुस्लिम नेते, भाजपचे 2 वरिष्ठ मान्यवर मुस्लिम नेते यांच्या पत्नी हिंदू आहेत. त्यातल्या एक तर तुमच्या एका मान्यवर नेत्यांच्या नातलगच लागतात, नात वगैरे लागतात, मी चुकत नसेल तर. मग तो लव जिहाद आहे असं आपण म्हणूयात. आणि जर का तो लव जिहाद नसेल तर बाकी सामान्य मुसलमानाने लग्न केलं तर तो लव जिहाद कसा ठरतो? मला विचारलं असेल. हो, तुम्हाला विचारलं शिवरायजी. हा प्रसंगी मी तुम्हाला सांगतो. आता आपण या ठिकाणी जे रीना आगाशेंचं उदाहरण प्रस्तुत केलं की त्या सांगतात की मी आजही हिंदू आहे आणि त्यांचे जे पती आहेत आणि एका काळचे प्रियकर आहेत ते मुस्लिम आहेत. त्यांच्या यजमानांनी, मी त्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करीन की त्यांनी खरं प्रेम निभावलं. बरं, त्यांनी खरं प्रेम निभावलं. आम्ही प्रत्येक हिंदू मुसलमानाच्या लग्नाला लव जिहाद नाही म्हणत, पण एक मुलगी घरून गायब होते, तासभराच्या आत तिचं धर्मांतरण होतं, तासभराच्या आत यंत्रणा असते, तासभराच्या आत तिला गायब केलं जातं, संपूर्ण यंत्रणा तिच्या पाठीशी उभी राहते, तिचा 2-2, 3-3 महिन्याचा त्या जोडप्याचा खर्च, त्याची घरची परिस्थिती नसताना ही समाजाकडून केली जाते. हे उदाहरण जेव्हा समोर येतात त्या उदाहरण तुम्ही काय म्हणा, हे उदाहरण समोर कधीच येत नाही. हे उदाहरण नेहमी तुम्ही मंडळी हिंदुत्ववादी प्रवक्ते अशी उदाहरणांची यादी वाचून दाखवता हा शब्द योग्य आहे. ही उदाहरणं समोर येतात, कधी समोर येत नाही, ती कधी मला दिसलेली नाहीत. अशा महिलांशी मी आयुष्यात बोललेलो नाही ना, आमच्या कार्यक्रमात त्या कधी आलेल्या आहेत ना, तुम्ही कधी त्यांना घेऊन प्रेस कॉन्फरन्स केली. त्यामुळे अचूक शब्दप्रयोग हा आहे की अशा उदाहरणांची यादी तुम्ही वाचून दाखवता, ना नाव घेता ना त्यांना समोर आणता. या आपल्या मर्यादा आहेत, या आमच्या नाही आहे. कधीतरी एक प्रेस कॉन्फरन्स शिवराजी औरंगाबादला घ्या, प्रेस कॉन्फरन्स कोणी नाकारलंय? तुमच्या आवडीच्या संभाजीनगरमध्ये घ्या प्रेस कॉन्फरन्स. 30 महिलांचे व्हिडिओ तयार आहेत. प्रत्येक गावामध्ये या विषयावर अतिशय गंभीर वातावरण आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी आहेत. ती मुलगी शेवटी तिच्यावर जे दडपण असतं त्या दडपणामध्ये शेवटी ती मुलगी आपल्या कुटुंबियांना अडचणीत टाकू इच्छित नाही. तिथे अनेक लढाया हारल्या जातात. त्याच्यामुळे एक गोष्ट अशी आहे की आम्ही कोणीही कुठल्याही मुस्लिम पुरुषांनी हिंदू स्त्रीशी लग्न जर केलं तर त्याला लव जिहाद म्हणत नाही. आम्हालाही मान्य आहे. आम्ही प्रेम हे सर्व धर्मियांचं सारखं असतो हे मानणारे आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंतीवाले लोक आहोत आम्ही. आमचा प्रॉब्लेम आहे की आमच्या शेजारी बसलेले लोक यांना मान्य नाही आहे की एक शेवटी सगळं सत्य एकच आहे हे यांना मान्य नाही आहे. ही मुळात अडचण आहे. ही अडचण जर दुरुस्त झाली तर हे सगळे विषय संपुष्टात येतील. ठीक आहे, मी इथे मुस्लिम चळवळीतले लोक समोरून सांगत नाहीत मला मुस्लिम आणि हिंदूशी लग्न केल्यानंतर तिला हिंदू धर्मानुसार जगू द्यावं म्हणून का सांगत नाहीत. इथे येऊन हिंदूंनी आता त्यांचं अत्यंत गंभीर वक्तव्य होतं धर्मांतरण का होतं याचा विचार हिंदूंनी करावा. हे कोणीतरी मुस्लिम नेता आम्हाला शिकवणार. तो आपल्या धर्मियांना सांगणार नाही.
तुम्ही तुमच्या उपासना पद्धतीवर जसा विश्वास ठेवता तसा इतरांचाही आहे, आणि ते जर स्वातंत्र्य संविधानाने दिलाय तर मग धर्मांतरण का, त्याचा आग्रह का? याच्यात एक काही फार मोठ्या गृहीतकांचा जरा गोंधळ होतोय शिवरायजी, जो मगाशी रसिकाने सुद्धा तो मुद्दा मांडला होता. असं सगळं होत असेल, चला आपण तुमचा हायपोथेसिस मानूयात की मुस्लिम तरुण काय प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, मुसलमान व्हायला लावतात. त्यानंतर आजच्या भारतामध्ये तुमचं असं म्हणणं आहे एवढ्या शेकडोनी तुम्ही ज्या काय घटना सांगतात त्या मुलीला बंड करता येत नाही, तिला बाहेर जाता येत नाही, परत घरात जाता येत नाहीत, असे तुम्ही एकसे एक दावे करतायत. आणि असं असेल तर ह्याच्यातली एकही उदाहरणं कधी समोर का येत नाहीत? तुम्ही एक उदाहरण दाखवणार नाही, तुम्ही म्हणणार युट्यूबवरचे व्हिडिओ बघा. युट्यूबवरचे व्हिडिओ जर का मी खोट्या लिंचिंगच्या घटनांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले तर तुम्हाला मग हिंदुत्ववाद्यांबद्दल टीका करणार आहात. तुम्ही म्हणताय शरिया मोठी का संविधान मोठं, तुम्हाला त्रास होईल, डाचेल तुम्हाला. भगवद्गीता मोठी की संविधान मोठं असा प्रश्न विचारला तर तुम्ही मला काय ठरवणार आहात, हाही मला प्रश्न विचारावा लागेल. असे डाचणारे प्रश्न विचारताना 3 बोटं आपल्याकडे पण असतात. असे डाचणारे प्रश्न विचारताना 3 बोटं आपल्याकडे असतात. भगवद्गीता मोठी की संविधान मोठं, नाही, भगवद्गीता मोठी की संविधान मोठं, असं तुम्ही म्हणणं सोपं आहे. असं म्हणणं सोपं आहे. आम्ही जगतो कसं, सोपं कसं आहे? हरियाणा आम्ही जगतो हिंदू राष्ट्र की संविधान राष्ट्र, हिंदू राष्ट्र, हिंदुत्ववाद, भारत हे हिंदू राष्ट्र आहे की संविधान निर्मित रिपब्लिक ऑफ इंडिया राष्ट्र, भीमस्मृती, आणि हिंदू राष्ट्र नाहीये, हे हिंदू राष्ट्र नाही असं तुम्ही म्हणताय. हे हिंदू राष्ट्र नाही असं तुम्ही म्हणताय. आम्ही म्हटलेलं नाही हे हिंदू राष्ट्र आहे म्हणून. आमची हिंदू राष्ट्राची जी संकल्पना आहे 130 कोटी लोकांना घेऊन आम्ही ती मांडलेली आहे. तुम्ही असं आहे प्रसन्नजी, या विषयांवर चर्चा करायची आपण करायला तयार आहोत ना. तुम्ही 130 जणांना घेऊन हिंदू राष्ट्र म्हणायचं, रिपब्लिक ऑफ इंडिया पण म्हणायचं. मी ठीक आहे, मी चौकट मोडत नाही चर्चेची. मी छोटासा ब्रेक घेतोय कारण मी राजहंस यांच्याकडे बराच काळ गेलो नाही. मी ब्रेक नंतर त्यांच्यापासून सुरुवात करणार आहे. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे लव जिहाद बद्दल. मी जातोय सनातनचे प्रवक्ते राजहंस यांच्याकडे. राजहंसजी, माझा तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे, माझे 2 प्रश्न मी क्लब करून विचारतोय तुम्हाला. एक, याच्यामध्ये एवढ्या महिला असतील असा दावा दोन्हीकडनं होतोय, तुम्ही करताय, भाजपचे प्रवक्ते करताय, तर अशी कुठली केस स्टडी, अशा कुठल्याही व्यक्ती समोर का नाही आलेल्या, जसं आपल्याला धरणग्रस्तांच्या महिला दिसतात, पुरुष दिसतात, बाकीच्या क्षेत्रातल्या दिसतात. एक प्रश्न. दुसरा मुद्दा, जेवढा अहममिकेने तुम्ही मंडळी लव जिहादचा मुद्दा मांडता तेवढा हिंदू धर्मांतर्गत जेव्हा जातीच्या उतरंडीत खालच्या जातीचा मुलगा वरच्या जातीच्या मुलीशी प्रेम करतो आणि त्यांचे खून होतात, कत्तल घडवली जाते, तेव्हा सुद्धा काही आपल्याला कुठला जिहाद, धर्मयुद्ध काही करावं असं वाटतं का? नाही, निश्चितच. पहिल्या मुद्द्याचं उत्तर पहिले देतो की अशा प्रकारच्या घटना समोर का येत नाहीत. तर मला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत, वारंवार आलेल्या आहेत. मी तारा सहदेवचा उल्लेख केला होता. त्याची एबीपी तुमचं जे हिंदी चॅनल आहे त्यांनी मोठी कार्यक्रम केला होता. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, त्याच्यामुळे त्याच्याविषयी आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये. दुसरा मुद्दा, तुम्ही महाराष्ट्रातलं मी सांगूल की महाराष्ट्रात महिलांवर जे अत्याचार होतात त्याविषयी सरकारनं, काँग्रेस सरकारनी 2013 मध्ये एक या समिती नेमली होती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली. त्यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये एक अहवाल सरकारला दिला आणि त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं की प्रेमाच्या माध्यमातून धर्मांतर हिंदू महिलांचं होत आहे आणि त्यामध्ये हे प्रकारचं धर्मांतर जर रोखायचं असेल तर महाराष्ट्र शासनाने ओडिशा आणि मध्य प्रदेश यांच्यासारखा धर्मांतर बंदी कायदा आणला पाहिजे. हे महाराष्ट्र सरकारचं म्हणजे काँग्रेस गव्हर्नमेंटने नेमलेल्या समितीवर अभयभंग होते आणि हे होतं. म्हणजे समूहाचा अभ्यास केल्यानंतर हा कायदा सांगितला गेला आहे, हा अहवाल आलेला आहे. तिसरी गोष्ट, जातीपातीच्या संदर्भात आपण चर्चा केली तर निश्चितच हा निषेधार्ह या घटना असतात. याच्याविषयी सनातन संस्थेने वेळोवेळी याविषयीची जागृती केली आहे. ज्या प्रकारे लव जिहाद विषयी तुम्ही मगाशी प्रेस कॉन्फरन्सचा उल्लेख केला, मी सांगू इच्छितो 2015 मध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुंबईमध्ये घेऊन या प्रकारचा खुलासा केला होता आणि तुमच्या चॅनलनी सुद्धा याविषयीची माहिती त्यावेळी बातमी दिली होती. तर बातम्या घटना घडत असतात आणि घटनांविषयी आम्ही वेळोवेळी जागृती करत असतो. आमचं कार्य सनातन धर्माच्या संदर्भातल्या मुलींचं रक्षण मला करणं आहे. पटणार नाहीये. यांनी हत्या केल्या, समाज सुधारकांच्या हत्या केल्या त्यांनी. विद्यापोळ, तुम्ही डॉक्टर दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, ते मुस्लिम नव्हते. मी 2 गोष्टी करेक्ट करतो. तुम्ही अशा प्रकारे 2 गोष्टी करताय. आम्ही कुठल्याही प्रकारच्या 2 गोष्टी करेक्ट करतो. हत्या केलेल्या नाहीत. मी बोलणार 2 गोष्टी करेक्ट करतो. मी 2 गोष्टी करेक्ट करतो. 1 मिनिट, मी 2 गोष्टी करेक्ट करतो. यांना माफी मागायला लावा. चेतन राजहंस आणि विद्याजी, मी तुम्हाला दोघांनाही थांबवतो.
चेतन राजहंस, पहिली गोष्ट त्यांचं नाव विद्या चव्हाण आहे. एक विद्या चव्हाणची. दुसरी गोष्ट, चर्चेची फ्रेम आपण मोडली तर चर्चा नाही, पण ते वाढत काय जाईल. सांगताय? माझ्याकडे ना तेवढा वेळ आहे ना तो चर्चेची चौकटीचा भाग आहे. सुधारक मी आणि सुधारणा चेतन करताय. राजहंस, माझा सुधारकांच्या तुम्हाला हत्या प्रश्न केल्यात त्यांनी आहे. असं एक, तुम्ही आणि भाजपचे सुद्धा प्रवक्ते कायदे झाले, हे केलं ते केले, दावे करतायत. याच्या फाईन प्रिंट मध्ये बघावं लागेल. तुम्ही ते नुसते शब्द प्रयोग करतायत. जसं की लव जिहाद हा शब्द कोणत्या केंद्र पत्रकारांनी लव जिहाद, बसलं पाहिजे चर्चेला. हे शब्द आपल्या संज्ञेने कुठे अधिकृत केले हे कृपा करून दाखवून द्या. मी चॅलेंज नाही करते, मी तुम्हाला विचारतोय. असं असेल तर दाखवा. एक. दुसरी गोष्ट, या प्रमाणात जेवढ्या दलित अत्याचाराच्या घटना जितक्या वेगानं घडत असतात आणि सारख्या बातम्या वाचत असतो, त्याबद्दल मला नाही दिसली कधी सनातनची भूमिका किंवा बाकी कोणाची हिंदुत्ववाद्यांची भूमिका की या प्रेमाला, आंतरजातीय प्रेमाला आमचा पाठिंबा आहे, आंतरजातीय विवाहाला पाठिंबा आहे. माझा तो प्रश्न आहे तुम्हाला चेतन राजहंस. निश्चित मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सनातन आश्रमामध्ये कधीतरी आला असाल तर पहा, सनातनच्या कार्यामध्ये येऊन पहा. कुठल्याही प्रकारचं जातीय आंतरजातीय विवाह सनातनमध्ये झालेले आहे, त्याच्याविषयी कुठेही विरोध नाही. आम्ही स्वतः आंतरजातीय जातीय जर विवाह असेल तर त्याला विरोध करत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की अशा प्रकारे आंतरजातीय विवाहाला जर कोणी विरोध करत असेल तर देशात सक्षम कायदे आहेत. मात्र आंतरधर्मीय कायदे करण्याच्या संदर्भात जो काय अयोग्य त्रुटी होत आहेत किंवा ज्या प्रकारचं धर्मांतर घडतंय त्यासाठी सक्षम कायदे नव्हते. मला एक स्पष्ट प्रश्न विचारू द्या राजहंस, मी तुमच्यावरतीच कार्यक्रम संपवणार आहे. माझा एक स्पष्ट प्रश्न, आपण कायदे वगैरे सोडून देऊया. एक भूमिका म्हणून हिंदू मुलीनं मुस्लिम पुरुषाशी विवाह, लग्न, काय शब्द वापरायचा, तो करायबद्दल तुम्हाला वाटतं काय व्यक्ती म्हणून? झाली पाहिजे तशी विवाह? असं जर का प्रेम प्रकरण झालं, त्यांना वाटलं आपण लग्न करावं, काय मुस्लिम मुलगी असेल, हिंदू मुलगा असेल, अशी झाली पाहिजेत विवाह की फक्त रिव्हर्स झालं? नैसर्गिक भावनेने जर प्रेम असेल तर त्याचा विवाह करायला कोणाचाही विरोध असणार नाही. पण इथे छळ, बळ आणि कपट, प्रलोभन यांद्वारे जर ते चालू असेल तर तो अजेंड्याच्या स्वरूपात, जिहादच्या स्वरूपात राबवला जात असेल तर त्याच्याविषयी कायदे असले पाहिजेत. पण मग चेतन राजहंस, ही एवढी समंजस भूमिका, ही जी एवढे तुम्ही कंडिशन सकट म्हणालात की प्रेम वगैरे भावना असेल तर करायला हरकत नाहीत, मुस्लिम मुलीनं हिंदू मुलीनं मुस्लिम मुलाशी विवाह, हे सगळे हिंदुत्ववादी जेव्हा त्यांच्या जाहीर कॉन्फरन्सेस होत असतात, आंदोलन लव जिहाद विरोधी होत असतात, तेव्हा हा शब्द का नाही वापरला जात की आमचा बळजबरीला विरोध आहे, पण खरं प्रेम असेल तर हिंदू मुलगी, मुस्लिम मुलगा, निकाला, विवाहाला, लग्नाला आमचा विरोध नाही, का नाही म्हणत मग आपण मंडळी? तुम्हाला सांगतो मी की जेवढे आतापर्यंतची लव जिहादच्या संदर्भात पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, सर्वांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे की नैसर्गिक भावनेला कोणाचाही विरोध नाहीये. हा विरोध आहे तो छळ, बळ, कपोट आणि प्रलोभनाच्या संदर्भातल्या विवाहांना आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जरी वाटत असला क्रिमिनल कायदा आहे, का पोलीस यांच्याकडे जात असं जबरदस्ती जर होत असेल तर त्या संबंधात कायदे आहेत, हे बेकायदेशीररित्या होऊ शकत नाही. आणि लक्षात घ्या, असं तुम्हाला बोलताय, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशी मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलं अशी भरपूर लग्न झालेली आहेत आणि त्या मुलीला सुद्धा हिंदू करून घेण्यासाठी सुद्धा ही प्रयत्न होतो, तिच्यावर ही जबरदस्ती होती. हेही आहे, हे असं दोन्ही बाजूने हे आहे. एक तर कुलकर्णी आधी म्हणाले, त्याच्याशी मी सहमत आहे की असं मुसलमान म्हणतात की लग्न असं जर झालं तर ते इस्लाम कबूल न करताना लग्न झालं तर त्याला लग्नच मानत नाही. ते बोलत असतील, त्याला किती महत्व देता? या देशामध्ये घटना ही सगळ्यात महत्वाची आहे. या देशात शर्यत आणि मनुस्मृती ही महत्वाची नाही. ठीक आहे, मी मला वेळेची मर्यादा मी कार्यक्रम इकडे कार्यक्रम थांबवण्यापूर्वी माझ्यामध्ये जर का इकडे सगळ्यांचं एकमत असेल की प्रेम विवाहाला, मनापासून प्रेम असेल तर विरोध करायचं कारण नाहीये. बाकीचं राजकारण करण्यापूर्वी आपले दावे खरेत का हे मात्र पडताळून पहा. कधीतरी ते दावे सिद्ध करण्याचा सुद्धा प्रयत्न करा, या अपेक्षेसह व्यक्त करूयात आणि जीवनाचे बाकीचे महत्वाचे खूप मुद्दे देशामध्ये त्याची जाणीव ठेवूयात. कार्यक्रम संपण्यापूर्वी आपण बघूयात पोल काय म्हणतोय. आपण पोल विचारला होता ट्विटरवरती, काय म्हणतोय आपला पोल बघूयात. इकडे हिंदुत्ववाद्यांकडून केला जाणारा लव जिहादचा आरोप खरा आहे का? 70.1% होय म्हणतात, 29.9% नाही म्हणतात. आयटीसी जिंदाबाद. हरकत नाही, ज्याचा त्याच्या मताला पूर्ण आमचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणी का असे ना ट्विटरवरती जाऊन तुमचं मत व्यक्त करू शकता, ते आम्ही लपवत नाही. हे मात्र तुम्हाला आमच्या पोलमधून दिसलं असेल. तुमचा कुठलाही मुद्दा असेल तो मांडला जाईल, त्यासाठीचं स्वातंत्र्य या चर्चेमध्ये. किमान आम्ही तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो. चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.